स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते मी, कारण ॲक्च्युली आमच्या एक्झाम वगैरे असल्यामुळे आम्ही काहीच नव्हतं केलं. आणि आता ब्लॉग करण्याचं रिझन असं आहे की खरंच खूप दिवस झालं गॅप होता आणि त्याच्यामुळे आम्ही बनवते व्हिडिओ. आणि आत्ता काय रँडम मी कुठे डेस्टिनेशनला नाही चाललेले, ॲक्च्युली सहज बाहेर फिरायला जाते म्हणून करते ब्लॉग. चला तर मग बघूया. आयुष्यात फक्त माणसाला शॉर्टकट पाहिजेत, म्हणून आता मी भिंतीवर उडी टाकून जाते. सक्सेसफुली भिंतीवर उडी टाकून आपण डायरेक्ट दुसऱ्या रोडला लागलोय. तिथून यायचं जरा जास्त लांब पडतंय तिकडून टर्न घेऊन, त्याच्यामुळे मी हा रस्ता चूज केलाय. इथं आहे ते आपलं धायरेश्वर मंदिर आणि इथून आपण चालत जातोय आता PMT स्टॉप पर्यंत. मी PMT ने जाते. तिथं ठरवलंय आता ऍक्च्युली मी कुठं जायचंय ती जस्ट 2 मिनिट आहे गो. तिथं डायरेक्ट डेस्टिनेशनला गेल्यावर बघा की कुठं जाते मी. पाणीपुरी खायला आली तिथं आणि एवढं मोठं पावसाचं वातावरण झालं ना वरती, बस पूर्ण आभाळ वगैरे गरजायला लागलं. पावसामुळे मी ते डेस्टिनेशन कॅन्सल करून दुसऱ्या डेस्टिनेशनकडे चालली आता. फायनली आपण PMT जवळ आलोय, पण आपलं जायचं कॅन्सल झालं. कारण विषय असा झालाय, सिटीमध्ये खूप मोठा पाऊस चालू आहे, पूर्ण गारा पडायला आणि इकडं काहीच नाहीये. त्याच्यामुळे ॲक्च्युली मी तिकडं जायचं पण आता कॅन्सल करून धायरेश्वर मंदिरला जाते. अशा तऱ्हेनं मी आले धायरेश्वर मंदिरला. फायनली मी फिरून रूमच्या शेजारी आली आहे माझ्या, कारण पाऊस इथं जस्ट स्टार्ट झालाय, पण सिटीमध्ये मी जिकडे जाणार होते ना त्या साईडला पूर्ण गारा पडत आहे. चला तर मग मंदिर बघून घेऊया आपण. खूप सुंदर स्ट्रक्चर आहे मंदिराचं. आपण या साईडने वरती जाऊन तिकडच्या साईडून खाली यायचं. ॲक्च्युली ब्लॉग न करण्याचं रिझन पण आपलं वेगळंच होतं. माझा ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यामुळं पण बराच गॅप होता आमचा. या साईडला आपण पाय धुवून मंदिरात जाऊ शकतो. इकडं शांतता नाही का बस. सात वाजल्यामुळं दर्शनाचे वेळ बंद आहे सध्या, कारण आरती चालू होते इथं बरोबर 7 वाजता. सध्या पूजा चालू आहे आतमध्ये. इथून असे प्रदक्षिणा मारून इथून वरती गेलं तर स्वामींचं मंदिर आहे वरती. तर तुम्ही तिकडं जरी इथं जरी आला तरी तिकडं तुम्ही व्हिजिट करू शकता मंदिराला. खूप शांत आहे ते पण. आणि इथून खाली शनीचं मंदिर आहे खाली. तुम्ही शनिवारी वगैरे इथं भरपूर गर्दी राहते खाली. सॅटर्डेला वगैरे इथं येऊ शकता दर्शन करण्यासाठी. इतका शांत परिसर आहे ना हा भाग. फक्त तुम्हाला किलबिल आवाज येत असेल आता सुद्धा. इतक्या सुंदर ठिकाणी येऊन मन एकदम प्रसन्न वाटतं. त्याच्यामुळं कधीतरी देवस्थान पण आपण ठरवलेलं नसतं तरी सुद्धा देव आपोआप घडवून आणतो दर्शन. आणि इथंच समोर महादेवाचा खूप मोठा स्टॅच्यू आहे बसलेला. इतका सुंदर परिसर आहे इथं. संध्याकाळचे छोटे मुलं बॅडमिंटन वगैरे खेळतात असं. मला मिळालं, बट मला व्हिडिओ शूट नाही करता आला, असं झालं कारण आरती चालू झाली त्याच्यामुळं. आणि आता मी आलेली तो आहे स्टॅच्यू. खूप भारी, खूप मोठा स्टॅच्यू. इथं महादेवाचं मंदिर. इतकं सुंदर स्टॅच्यू आहे ना हा. तुम्ही एकदा व्हिजिट करा, तुम्हाला पण खूप भारी वाटेल इथे.
साईडला सगळे बाकडे वगैरे ज्येष्ठ नागरिक वगैरे इथे येऊन बसतात संध्याकाळच्या टायमिंगला. आणि छोटी मुलं पण खेळतात वगैरे. असं होतं आजचं आपलं डेस्टिनेशन. कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आता मी रूमवर जाते, बघू आता काय होतं. फायनली आपण आपल्या घरी आलोय आणि आता आपण व्हिडिओचा एंड मी आत्ता आतमध्ये जाऊन करते. फायनली आज कोणता टॉपिकच नव्हता आपल्याकडे फिरायला जाण्यासाठी, तर मी जस्ट जाऊन आली आहे. माझ्यापासून धायरेश्वर मंदिर मॅक्स 200 मीटर पण नाही आहे, इतक्या लांब जाऊन आली मी आज. डेस्टिनेशन इतक्या लांब होतं की मला बस पण नाही भेटली जाण्यासाठी. तुम्हाला जर ते डेस्टिनेशन आवडलं असेल तर तुम्ही नक्की विजिट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.